कल्याण पश्चिम येथील मोहिंदर सिंग काबुल सिंग परिसरात एका रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज संध्याकाळी आयोजित करण्यात आला होता। हा कार्यक्रम कल्याण पश्चिमचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते होणार होता। ते काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही। त्यांचे सुपुत्र वैभव भोईर हे कार्यक्रमास उपस्थित होते। शिवसेना माजी नगरसेवक मोहन उगले यांनी या कार्यक्रमाच्या शुभारंभाचा नारळ फोडण्याची सुरुवात केली आणि त्या ठिकाणी शिवसेना महिला कार्यकर्ती राणी कपोते पोहोचल्या। एकीकडे मोहन उगले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू होताच दुसरीकडे राणी कपोते यांनी घोषणाबाजी सुरू केली। कार्यकर्ते आणि उपस्थितांमध्ये गोंधळाची स्थिती उद्भवली। आमदार सुपुत्र वैभव भोईर यांना थोड्या वेळासाठी कळलेच नाही की या ठिकाणी काय चालले आहे। या रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा मी केला आहे। या रस्त्याच्या कामासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली होती। कोणीतरी पत्र देईल आणि त्याला पाठपुरावा म्हणता येत नाही। हे काम माझ्यामुळे झाले आहे असे मोहन उगले यांचे म्हणणे आहे। गेले कित्येक वर्ष मी ठेवला होता का तर डांबर मी महापालिकेत कधीही टाकू शकतो, 1 महिन्यात 2 महिन्यात कधी टाकू, पण मला हा रस्ता कल्याणमध्ये नाविन्यपूर्ण करायचा होता, तोही कॉन्क्रीटचा। त्यासाठी मी हा रस्ता ठेवला होता। त्याची प्रोव्हिजन मी बजेटमध्ये करून ठेवलेली होती। त्या बजेटच्या प्रोव्हिजनमध्ये ह्या रस्त्याचं नावसुद्धा टाकलेलं होतं। लोकांना बजेट प्रोव्हिजन म्हणजे काय हेच लोकांना माहिती नाही, फॉलोअप म्हणजे काय माहिती नाही। पत्र कोणी दिलं असेल तर त्याला फॉलोअप म्हणत नाही, तेव्हा त्याला बजेट प्रोव्हिजन म्हणत नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की तुमची फाईल रद्द झाली होती आणि मी नवीन फाईल करून घेतली। तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की बजेट म्हणजे काय हेच जर कोणाला माहिती नाही तर त्यांनी कसली भाषा करावी। कॅन्सल झाली मोहन उगलेचं काम आजच्या तागात 1995 पासून आजतागत कधी कॅन्सल झालेलं नाही। शिवसेना महिला कार्यकर्त्या राणी कपोते यांचे म्हणणे आहे की या रस्त्याची फाईल कॅन्सल झाली होती। हे नगरसेवक होते तर त्यांनी त्यासाठी का पाठपुरावा केला नाही। पाठपुराव्याची सगळी कागदपत्रे माझ्याकडे आहेत। आमदार विश्वनाथ भोईर यांना हा विषय सांगितला होता। या रस्त्याची फाईल पूर्ण मी केली आहे। त्याची माहिती आमदारांना दिली होती। मला न्याय दिला पाहिजे असे शिवसेना महिला कार्यकर्ते राणी कपोते यांचे म्हणणे आहे। बघा, तुम्ही जर का रेकॉर्ड कराल ना तर पूर्वी ही फाईल कॅन्सल झालेली होती। मग जर का हे सातत्याने नगरसेवक होते तर मग इतक्या वर्ष का बरं पाठपुरावा केला नाही सांगा तुम्ही मला। आणि माझ्या जर का कार्याचे तुम्ही धडे बघितले असाल, माझे एकूण एक पत्रक मी पूर्ण मीडिया समोर एक दिवस प्रेस कॉन्फरन्स घेऊन पूर्ण कल्याण शहराकरता मी काय काय काम करते जिव्हाळ्याने। आणि कल्याण हे आई दुर्गेचं कुलस्वामिनीचे शहर आहे आणि मी दुर्गादेवीची खूप मोठी भक्त आहे। त्याकरता मला कल्याणच्या कुलस्वामिनीच्या आशीर्वादाने मला ही जी शक्ती लाभलेली आहे त्या शक्तीमुळे मी हे कार्य करू शकत आहे। आमदारांचे वैभव भाऊ होते, आमदारांचे सुपुत्र। मला एकच बोलायचं आहे, इव्हन आमदारांना पण मी हा विषय कानावरती घातलेला होता। आमदारांना हा विषय माहिती नव्हता विश्वनाथ दादांना की बाबा एक्झॅक्टली काय झालं। मग मी दादांना फोन लावला की दादा आपली फाईल पास झालेली आहे तर आपल्याला हे काम पुढे तुमच्या मार्गदर्शनाअंतर्गत न्यायचं आहे। माझा एकच विषय आहे की मला न्याय पाहिजे आहे। सातत्याने जर का मी काम करत आहे, माझ्यावरती जो अन्याय होत आहे त्या अन्यायाचा लढा मी देत आहे। मी माझा पाठपुरावा करत आहे, मला न्याय पाहिजे बस। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण। अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।